ओळख नसलेलं एका सुंदर स्त्रीचं एक प्रेत पुरावा नाही, पण लाल तांदळाच्या एका धाग्याने उघड झाला खुनाचा थरारक खेळ. नमस्कार, मी तुषार पायगुडे. रात्रीची गडद शांतता, जंगलात वाहणारा थंड वारा आणि अंधारात पडलेलं एक निशब्द प्रेत. ना ओळख ना पुरावा, फक्त मृत्यू आणि एक रहस्यमय धागा. लाल तांदूळ. काय आहे या तांदळाचा मार्ग? एक प्रेम, एक विश्वास आणि खून. चला या सत्य घटनेवर थरारक कथा ऐकू, ज्याने पोलिसांना मुंबईच्या गल्लीतून नाशिकच्या जंगलापर्यंत नेलं. तीच ही घटना. पहाटेच्या सुमारास अंधुक प्रकाशात नाशिकच्या मुंबई हायवे जवळ श्री भैरवनाथ मंदिराच्या डोंगरावरती एका गावकऱ्याला दूध घेऊन जात असताना अचानक एक मृतदेह दिसला. एका कच्च्या रस्त्याच्या बाजूला पडलेला एका सुंदर स्त्रीचा हा मृतदेह. अंगावरती डार्क कलरची पंजाबी ड्रेस, पायात चमकदार सँडेल. अंदाजे वयाचा अंदाज जर घेतला तर 30 ते 32 वर्षाची ही तरुणी रस्त्याच्या कडेला बेचूत पडलेली आहे. तिच्या अंगावरती कुठली जखम नाही, अंगावर कुठली खुणा नाहीत, पण गळ्यावर लाल खून, गळा आवळून खून झाल्याचा संशय. संबंधित गावकऱ्यांनी पोलिसांना कळवलं. पोलीस घटनास्थळी पोहोचले, फोटो काढले, पंचनामा केला, पण क्ल्यू काही हाताला मिळेना. म्हणजे जे काही पुरावे पाहिजेत आजूबाजूला ते कुठलेही सापडले नाही. ना पर्स, ना मोबाईल, ना कोणताही ओळख. जंगलाच्या आजूबाजूला शोध घेतला, सगळीकडे भटकंती केली पोलिसांनी, परंतु पोलिसांच्या हाती कोणतंही तपासाचं काही मूळ धागा लागला नाही. गुन्हेगार कुठून आला, कसा गायब झाला, याबद्दल कोणालाच काही ठाव ठिकाणा नाही. पोलिसांना तपासाच्या पुढचं हे मोठं कोडं होतं. पोलिसांना हा तपास करायचा कसा, हा प्रश्न पडला होता. परंतु पंचनामा झाल्यानंतर सदर प्रेत हे हॉस्पिटलला पाठवण्यात आलं, ज्या ठिकाणी पोस्टमॉर्टम करून पोस्टमॉर्टम मधून काही रिपोर्ट येतील, त्याच्यावरून आपल्याला पुढचा तपास काढावा लागेल. मृतदेह पोस्टमॉर्टमला पाठवल्यानंतर 18 ते 24 तासानंतर त्याचे रिपोर्ट आले. त्या रिपोर्टमध्ये एकच तपासात आलं की तिच्या पोटामध्ये लाल भात आणि काही मद्य म्हणजे दारू असल्याचे अवशेष डॉक्टरांच्या अहवालामध्ये आले. कुठलाही पुरावा नसल्यानंतर पोलिसांनी तपास करायचा कसा? परंतु लाल तांदूळ हा महाराष्ट्रात कुठेही उपलब्ध नाही. तो महाराष्ट्रात खाल्ला जात नाही. तो केरळ, तमिळनाडू, आंध्र प्रदेश मिळतो. पोलिसांना विचार करावे लागले की हे डेड बॉडी आंध्र प्रदेश, तमिळनाडूची तर नाही ना. परंतु पोलिसांचा तपास यंत्रणाला सुरुवात केल्यानंतर काही काळानंतर पोलिसांच्या लक्षात आलं की असा तांदूळ मुंबईच्या काही भागामध्ये विकला जातो, काही भागामध्ये याला लोक खातात. अशा स्वरूपाचं त्यांनी मुंबईच्या दिशेने तपासात सुरुवात केली. पोलिसांना पहिला प्रश्न पडला होता की त्या महिलेच्या अंगावरची जी कपडे आहेत, त्या कपड्यांवरून ही महिला दक्षिणेकडची नसून ती नर्स असावी किंवा वेश्या असावी. कपडे ऑफिशियल नव्हती, चमचमणारी चप्पल, अंगावरती काही दागिने नव्हते. यावरून पोलिसांना ही सिस्टर आहे की वेश्या याचा प्रश्न पडला. टीम तयार झाली, हॉटेल शोधायला सुरुवात केली. नाशिक परिसरात काही मिळालं नाही. मग तपास मुंबईकडे वळवला. मुंबईच्या गजबजलेल्या रस्त्यावर आंध्र साईडचे हॉटेल रिसॉर्ट आहेत, हे तपासायला सुरुवात केली. काही काळ कुठेही काही सापडत नव्हतं. परंतु सुदैवाने कावेरी हॉलमध्ये एक वेटर बोलला की हो साहेब, 3-4 दिवसापूर्वी या ठिकाणी जोडपं आलं होतं. यांनी या ठिकाणी हा लाल भात खाल्ला होता, दारू पिली, काही कारणावरून त्यांच्यात भांडणं झाली. तो मराठीत बोलत होता, परंतु त्याला त्यांची भाषा समजत नव्हती. परंतु त्याच्या बोलण्यावरून पोलिसांची यंत्रणेला सुरुवात झाली. सीसीटीव्ही पाहण्याचा प्रयत्न केला, सीसीटीव्ही बंद, दिशा मिळेना. मराठी माणूस आणि लाल तांदूळ, पोटातील जो लाल तांदळाचा विषय होता त्याच्यावरून आणि तिच्या अंगावरच्या कपड्यावरून ती वेश्या असावी असा पोलिसांनी अंदाज लावला. मुंबईच्या अंधाऱ्या गल्ल्यांमध्ये केरळी, तमिळी स्त्रियांच्या देह विक्री करणाऱ्या ठिकाणी पोलीस पोहोचले. 3-4 दिवसाच्या अथक प्रयत्नातून त्यांना शेवटी त्या महिलेचा तपास लागला. ही महिला 5 ते 6 वर्षापासून वेश्या व्यवसाय त्या गल्लीत करत असल्याचं बोललं जातं. रोजी असं त्या महिलेचं नाव होतं. तिचे दीपक शेठ या युवकाशी काही संबंध आले, त्याच्यातून त्यांचे प्रेम संबंध झाले. तो दीपक शेठ हा मोठा कॉन्ट्रॅक्टर होता, तो श्रीमंत होता. 7 ते 8 महिन्यापूर्वीपासून सुरू झालेला हा त्यांचा प्रेमाचा सिलसिला लग्नाच्या स्वरूपात उतरणार होता. ह्या दोघांनी एकत्र येऊन ठरवलं की इथून पुढे तू हा वेश्या व्यवसाय करायचा नाही, तू माझ्यासाठी जगायचं. असं ठरवून त्याने तिला स्वतंत्र घर आणि काही व्यवसायासाठी एक दुकानाचा गाळा घेऊन दिला. या ठिकाणाहून त्यांनी व्यवसायाला सुरुवात केली. या दोघांचे संबंध चालू राहिले. परंतु दीपकच्या मनात संशयाची पाल चुकचुकली आणि माझी मैत्रीण, माझी जिवलग, जिला मी समजतो, ती रोजी अनैतिक संबंधांमध्ये जाते की काय, पुन्हा ती त्याच
विषयाकडे वळती की काय असा त्याला काही संशय आला आणि त्या संशयाने त्याने त्याच्या एका मित्राला तिला भेटण्यासाठी पाठवलं. परंतु पाठवल्यानंतर त्या मित्राने तिला सांगितलं, ती अजूनही वेश्या व्यवसाय करतीये. हा वेश्या व्यवसाय चालू आहे. या प्रकरणानंतर त्याच्या मनात काहूर मिटलं. हे सगळं मी तिच्यासाठी करूनही तिने हा मार्ग पत्करला, हे काही योग्य नाही. आणि मग दीपकने त्याच्या मित्राला सांगितलं, रोजीला फार्म हाऊसवर घेऊन ये. तो मित्र आणायला गेला. फार्म हाऊसवरून आल्यानंतर एका हॉटेलमध्ये दारू जेवण केलं, पार्टी केली. पार्टीच्या दरम्यान त्यांच्या बोलण्यात सुरुवात झाली, की हॉटेल बाहेर त्यांच्या दोघात वादाला सुरुवात झाली. वादाला सुरुवात झाल्यानंतर मित्राला त्याने बोलवलं आणि मित्राने बोलवल्यानंतर त्यांचं खरं खोटं झालं. खरं खोटं झाल्यानंतर त्यांचं रूपांतर वादात झालं. जेवण अर्धवट टाकून निघून गेल्यानंतर वेटरच्या लक्षात आलं काहीतरी वाद झालाय. त्याच वेटरच्या क्ल्यूनी ह्या तपासाची सुरुवात झाली होती. त्या ठिकाणी पांढरी फोर्ड कार बाहेर उभी होती. ड्रायव्हर तयार होता. त्या वादातून तिला त्या कारमध्ये बसवण्यात आलं. रस्त्यात त्याने त्या अब्दुल्लाही बोलवलं. अब्दुल्ला घेतलं. रोजीला सगळं कबूल करायला लावलं. रोजीने कबूल केलं आणि मग अंधारात तिच्या गळ्याभोवती ओढणी आवळली. फास दिला. हातपाय हलले, तडफडले, जीवन संपलं. रात्री 1 वाजता कसारा घाटातून नाशिकला प्रेत जंगलात फेकलं. मोबाईल तोडून टाकला. विचार केला की कोणी शोध घेणार नाही, कोणाला शोधता येणार नाही. पण सकाळी दूधवाल्याने पाहिलेलं आणि पोलिसांना कळवलं. मोबाईल CDR वरून दीपकचा नंबर, पत्ता सगळं डिटेक्ट झालं. दीपक बोलू लागला, राग आला, विश्वासघात केला आणि मी अब्दुलने एकत्र येऊन तिचा काटा काढला. त्यानंतर दीपकसह अब्दुल आणि ड्रायव्हरला अटक करण्यात आली. लाल तांदळाचा एक धागा, प्रेम, विश्वास, संशय आणि खून, सत्य कितीही लपवलं तरी एक छोटासा क्ल्यू सगळं उघड करतो. अंधार कितीही गडद असला तरी सत्याचा एक किरण त्याला चिरून टाकतो. ही सत्य घटना प्रेमाच्या नावाने होणाऱ्या विश्वासातली शिकवण आहे. तुम्हाला कशी वाटते आम्हाला कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.